नमस्कार मंडळी, आज मी करते आहे शेजवान फ्राईड राईस अगदी सोप्या पद्धतीने, ज्यात मी आता इथे कोणतेही सॉसेस वापरणार नाही आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा यामध्ये टाकते मी तेल. तेल छान गरम झालेलं आहे. तेल असं छान तापलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे. आता आपल्याला याला फटाफट हलवायचं आहे आणि जास्त शिजवू द्यायच्या नाही आहेत भाज्या. चायनीजमधल्या ज्या भाज्या असतात त्या थोड्याशा क्रंची लागतात, तर आपल्याला तसंच एकदम असं थोडंसं ह्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे. आता यामध्ये मी टाकते शिमला मिरची. अगदी 2 मिनटं कांदा परतला आहे आणि आता आपण शिमला मिरची 2-3 मिनटं अशी छान अशी परतून घेऊयात. आणि शक्यतो असा हा जो साविता असतो तो वापरायचा, जेणेकरून आपल्याला असं छान मिक्स करता येतं फटाफट. आता आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट. तुम्हाला जर छोटे छोटे तुकडे करून जर टाकायचं असेल आलं लसूण तर तसंही टाकू शकता. मग ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा टाकावं लागेल तेलामध्ये. तर याला छान असं फटाफट आपण हलवून घेऊया. यात टाकायचं आपल्याला हा आहे पातीचा कांदा. पातीचा कांद्याचा जो खालचा भाग असतो तो मी थोडासा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं आहे ते मी त्यानंतर वरून टाकणार आहे. तुमच्याकडे जर गाजर कोबी असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. आता आपण छान मिक्स करून घेऊया भात. अगदी 2-3 मिनटं आपण फास्ट गॅसवर याला आपण आता वाफवून घेऊया. त्यात मीठ टाकायची गरज नसते, ऑलरेडी त्याच्यामध्ये सर्व मसाले आणि मीठ वगैरे ॲड असतात. यात टाकूया हा उरलेला मसाला. आणि जर तुम्हाला सॉसेस टाकून करायचं असेल शेजवान राईस फ्राईड राईस तर तुम्ही त्याच्यामध्ये शेजवान चटणी, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि सोया सॉस हे टाकून करू शकता. तशी रेसिपी मी सुद्धा एक दिवस करेन. असा मस्तपैकी अगदी ड्राय नाही झालेला आहे, असा ओलसर झालेला आहे भात बघा. थोडासा अगदी बाहेर मिळतो अगदी तसा झालेला आहे. आता यात टाकूया आपण हे पातीचा कांदा. पात टाकूया कांद्याची आणि छान मिक्स करून. हे शेवटी टाकायचं आहे अगदी, म्हणजे तो जो जी पात आहे कांद्याची ती दिसते अशी.
ती सुंदर दिसतोय भात. आपला शेजवान फ्राईड राईस एकदम 5 मिनिटात रेडी आहे. आता गॅस बंद करते. बघा अगदी बाहेर मिळतो तसा झालेला आहे आणि टेस्टला सुद्धा तसाच लागतो. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. तर असा मस्त चविष्ट असा शेजवान फ्राईड राईस घरच्या घरी रेडी आहे. अगदी 5 मिनिटात रेडी होतो आणि अगदी छान भारी लागतो. जसा बाहेर मिळतो रेस्टॉरंटमध्ये आपण खातो, हॉटेलमध्ये खातो तसाच अगदी लागतो. आणि दिसायला तर खूपच सुंदर झालेला आहे आणि लागायला तर टेस्टी लागतो. तर तुम्हीसुद्धा हा शेजवान फ्राईड राईस एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा. तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.